भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सूचना अनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी इनके सरकार द्वारा सामाजिक उत्कर्ष साधने वाली प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा सुरक्षा योजना तथा अटल पेंशन योजना इन राष्ट्र समर्पित योजनाओं का लाभ सभी स्तर पर पहुंचाने के उद्देश्य से भारतीय जनता पार्टी चंद्रपुर बनी आर्नी लोकसभा क्षेत्र में भव्य जन कल्याण सम्मेलन कार्यक्रम का आयोजन कर 5 जून को आईएमए हॉल में प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना व अन्य योजना संबंध में जन कल्याण मार्गदर्शन सम्मेलन कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में अध्यक्ष स्थान पर विधायक नाना श्यामकुले, प्रमुख मार्गदर्शक अग्रणी जिला बैंक ऑफ इंडिया के प्रबंधक सूबे सिंह की उपस्थिति होकर भाजपा चंद्रपुर महानगर के जिलाध्यक्ष विजय राउत, महापौर राखी कंचरलावार, उप महापौर वसंत देशमुख, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, अनिल फुलझेले, वनिता कानडे, राजेश मोन, तुषार सोम, रामपाल सिंह, राजेंद्र अडपेवार, सभापति अंजलि घोटेकर, सुभाष कासन गोट्टुवार, मोहन चौधरी आदि मान्यवरों की उपस्थिति होकर कार्यक्रम दौरान उपस्थित मान्यवरों का पुष्पगुच्छ से स्वागत किया गया। स्वागत समारोह पश्चात मान्यवरों ने संबंधित विषय पर मार्गदर्शन किया। म्हणून माझी एवढीच विनंती आहे का सामान्य जनतेपर्यंत समाजापर्यंत ही योजना पोहोचवण्याकरता आपण जास्तीत जास्त प्रयत्न सरकारच्या माध्यमातून तर होईलच, पण जनतेच्या माध्यमातून तरी झाला पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण ही योजना राबवावी। आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या बँकेला आपण सामान्य मनुष्य जातो इतका रश असतो का त्या सामान्य माणसाला ती योजनेचा माहिती मिळू शकत नाही। म्हणून माझी एक विनंती आहे का प्रत्येक बँकेने असे एक काउंटर खोलून तेथे अधिकारी द्यावा का बँकेच्या योजनेचा ह्या योजनेचा पूर्ण लाभ त्या सामान्य जनतेला समजून सांगण्याकरता एक स्पेशल अधिकारी प्रत्येक बँकेमध्ये बसवावा अशी विनंती करून मी आपले गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी या देशामध्ये सत्ता चालवली, त्यावेळेस मात्र लोकशाहीची जी व्याख्या मी सांगितली ती व्याख्या पूर्णतः बदलून टाकलेली होती। मग ती व्याख्या काय झाली होती? गव्हर्नमेंट ऑफ द पीपल इथपर्यंत बरोबर होतं, बाय द ऑफिसर्स आणि फॉर द लीडर्स अशी व्याख्या झाली। परंतु तुम्ही पण बंधूंनो, हे सारं जरी असलं तर या व्यतिरिक्त पंडित दीनदयाळ उपाध्यायची जी संकल्पना होती, या देशाच्या राज्यघटनेने दिलेले सर्व अधिकार शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचतील, केंद्रबिंदू जर कोणता विकासाचा असेल तर तो या देशाचा शेवटचा माणूस ज्याला दरिद्र टाकायचं। म्हणून आधीच्या संतांचं ते वाक्य जेता अंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि ते अजूनही घराची समस्या सुटलेली नाही, गवताची घरं तुम्हाला मिळतील। म्हणून त्यासाठी अन्न सुरक्षा योजना ही राबवण्यात या देशामध्ये येत आहे। अनेक लोक अपप्रचार करतात की नाही आम्हाला हे धान्य नाही मिळालं, ते धान्य नाही मिळालं। म्हणून त्यावेळेचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यावेळेस विधान केलं होतं। ते विधान असं होतं की केंद्रामधून मी 1 रुपया पाठवतो आणि जनतेपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात, बरोबर? असं हे विधान केलं होतं। म्हणून पंतप्रधानांनी काय केलं? कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारी, कार्यकर्ता तथा भाजयुमो, महिला आघाड़ी, नगर सेवक व नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे।